गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या वेळेला आपण विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये याचा आपण अभ्यास करत होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी आपण आर्थिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये याचा अभ्यास केलेला होता. आता त्यानंतर आपण विकसनशील अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्य बाकी राहिलेले आहेत त्यापैकी आपल्याला त्यातलं सांगता येईल सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेची काही सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला सांगता येईल. इथं विकसित देशापेक्षा जे विकसनशील देश आहेत या विकसनशील देशामध्ये काही सामाजिक सांस्कृतिक आगळी वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्या आगळी वेगळी वैशिष्ट्ये कुठली आहेत, ती सामाजिक सांस्कृतिक विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कुठले आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यामध्ये पहिलं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, निरक्षरता. जर आपण विद्यार्थी मित्रांनो विकसनशील अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला, अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निरक्षरतेचं प्रमाण दिसून येतं. म्हणजे या देशामध्ये विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरकारकडून शिक्षणावर जो पैसा खर्च केला जातो तो अतिशय कमी प्रमाणात पैसा खर्च केला जातो. म्हणजे जे विकसनशील देश आहेत ते विकसनशील देशातील सगळे जे सरकार आहेत त्या सरकारकडून अतिशय कमी प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्यामुळं इथं शिक्षणाच्या म्हणाव्या तेवढ्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये निरक्षरतेचं प्रमाण वाढतं. जर आपण भारताचा विचार केला, आज सुद्धा जर विचार केला तर भारतामध्ये जर आकडेवर जर सांगायचं झालं तर सध्या जर बघितलं तर अजून सुद्धा 27% लोक निरक्षर आहेत. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त स्त्रिया ह्या निरक्षर आहेत असं आपल्याला सांगता येईल. जर 2011ची आकडेवारी लक्षात घेतली तर त्या आकडेवारीनुसार पुरुषांचं साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते 83% इतकं आहे आणि स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते 65% इतकं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. मग विशेष म्हणजे ह्या निरक्षरतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे या देशातील लोकांना प्रत्येक गोष्ट अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायला होते. वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगून सुद्धा त्यांना लक्षात येत नसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला निरक्षरतेचं प्रमाण दिसून येतं. म्हणून निरक्षरता हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य अंतर्गत विकसनशील अर्थव्यवस्थेचं पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की अंधश्रद्धेचा पगडा. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विकसनशील अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असल्याचं दिसून येतं. या देशातील जे लोक आहेत या देशातील लोक अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात. त्यांचा अंधश्रद्धेवर पगडा असतो. जेव्हा विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अंधश्रद्धेचा पगडा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा त्यांची जी वृत्ती आहे ती दैववादी वृत्ती बनते. कारण ते काय करतात, सहसा कुठलीही गोष्ट म्हणजे नवीन गोष्ट सहसा स्वीकारण्यास तयार होत नाहीत. नवीन उत्पादन पद्धती स्वीकारण्यास तयार होत नाहीत. म्हणजे थोडक्यात म्हणजे या देशातील लोक त्यांच्यावर अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचा जास्त प्रभाव असतो. त्यांना काय वाटतं की आपण एखादी जर नवीन गोष्ट जर स्वीकारली तर देव आपल्याला काय करेल, शिक्षा देईल. म्हणजे अशा प्रकारचं काय त्यांच्यामध्ये एक रूढी असते, परंपरा असते, देव आपलं काहीतरी वाईट करेल असं वाटत असतं. मग या अंधश्रद्धाच्या पगडेमुळं, दैववादी प्रवृत्तीमुळं ते स्वतःच्या राहणीमानावर पैसा खर्च करण्याऐवजी देवावर ते मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं झालं जर त्यांच्याकडे जर पैसे जरी नसले तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो हे लोकांकडून, सावकाराकडून कर्ज काढून देवावर पैसा खर्च करतात. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अंधश्रद्धेचा पगडा मोठ्या प्रमाणात असतो. ते कोणतीही नवीन गोष्ट सहजासहजी स्वीकारण्यास तयार नसतात. मग नवीन गोष्ट किंवा नवीन उत्पादन पद्धती न स्वीकारल्यामुळे त्या देशाचा म्हणावा तेवढा विकास होत नाही. म्हणून अंधश्रद्धेचा पगडा हे एक विकसनशील अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांतर्गत विकसनशील अर्थव्यवस्थेचं पुढचं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखलं जातं. म्हणजे स्त्रिया ह्या फक्त घर, मूल, चूल एवढंच त्यांचं काम मर्यादित आहे असं सांगितलेलं. विशेष म्हणजे आपण बघतो भारतीय अर्थव्यवस्था, भारतामध्ये
जी अर्थव्यवस्था आहे ती पुरुष प्रधान अर्थव्यवस्था आहे. म्हणजे भारतामध्ये काय केलं तर पुरुषांना जास्त महत्त्व दिलं जातं, म्हणजे स्त्रियांना या ठिकाणी कमी लेखलं जातं. मग स्त्रियांना कमी लेखून स्त्रियांना मोठ्या प्रमाणात शिक्षण सुद्धा दिलं जात नाही. म्हणजे स्त्रियांनी फक्त काय करायचं, घर सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, म्हणजे जे स्वयंपाक पाणी एवढंच करायचं, एवढ्यापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित ठेवलेले विद्यार्थी मित्र. म्हणजे या ठिकाणी स्त्रियांना कमी लेखून आपण जवळपास आपल्या देशातील निम्मी श्रमशक्ती वाया घालवतोय काय असं वाटत असतं विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण इथं पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियाला दर्जा दिलेला नाही विद्यार्थी मित्रांनो. मग बऱ्याच वेळी म्हणजे असे काही अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय असतात, ते महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये सुद्धा पुरुषाचीच भूमिका महत्त्वाची असते. आपण स्त्रियाचं मत लक्षात घेत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की स्त्री ही परक्याचं धन आहे असं समजलं जातं. ती मुलगी काही वर्षानंतर तिचं विशिष्ट लग्नाचं वय झाल्यानंतर आपण काय तिचं लग्न करून ती दुसऱ्या घरी पाठवणार, ती परक्याची धन आहे असं समजलं जातं. म्हणजे स्त्रियांना कमी समजलं जातं. कमी समजून त्यांना जे उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण आपण तिला देत नाही, तिला नोकरी करू दिली जात नाही, तिनं फक्त घर सांभाळलं पाहिजे असं एक काय आपल्या समाजामध्ये एक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमुळे काय झालेलं आहे की भारतातील स्त्रियांना कुठल्याही उत्पादन कार्यात आपण सहभागी होऊ देत नाहीत. मग अशा गोष्टीमुळे म्हणजे स्त्रियाला कमी लेखल्यामुळं काय झालेलं आहे, आपल्या देशाचा आर्थिक विकास कमी झाला असं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून स्त्रियांना कमी लेखणे हे एक विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यामध्ये पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, हक्क आणि अधिकाराबद्दल त्यांना जाणीव नसते. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये जो सर्वसामान्य व्यक्ती आहे त्या सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या समाजाने, देशाने, आपल्या घटनेने त्यांना कुठले हक्क दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत याच्याबद्दल त्यांना अजिबात जाणीव नसते. कारण का तर अशा देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आपल्या देशाने अशा अज्ञान व्यक्तीसाठी, निरक्षर व्यक्तीसाठी अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे कार्यक्रम सुरू केलेले असतात. त्या कार्यक्रमाचं म्हणा, योजनेचं म्हणा, कसा फायदा घ्यावा याच्याबद्दल त्यांना कुठल्याच प्रकारचं ज्ञान नसतं. आपल्या घटनेने आपल्याला कुठले हक्क दिलेले आहेत, अधिकार दिलेले याची त्यांच्यामध्ये जाणीव होत नाही. मग या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या देशाचा म्हणावा तेवढा विकास होत नाही. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर सामाजिक संस्कृतीचं पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, समाजाची विविध वर्गात केलेली विभागणी हे सुद्धा एक विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. जर आपण विद्यार्थी मित्रांनो विकसनशील अर्थव्यवस्थेचा विशेषतः म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा जरी आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की समाजामध्ये जी लोक आहेत त्या लोकांची विविध गटात विभागणी केलेली, जात, धर्म, रूढी, परंपरा यासारख्या वर्गात त्यांची विभागणी केलेली आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती काय करतो, आपल्या जातीकडे, धर्माकडे, रूढीकडे, परंपरेकडे तो आकर्षित होतो. मग माझा धर्म कसा श्रेष्ठ, दुसऱ्यांचा धर्म कसा वाईट, या दृष्टीने काय करतात ते सतत प्रयत्न करत असतात. तर यातूनच काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जाती दंगली घडून येत असतात आणि आपली राजकारणाची जी व्यवस्था आहे ती राजकारणाची व्यवस्था सुद्धा अशा प्रकारच्या समाजाची विभागणी करण्यास भाग पाडत असते. कारण त्यांना काय करायचं असतं, आपल्या पक्षाकडे आपल्याला मतदान कसं प्राप्त होईल या दृष्टीने ते काय करतात, राजकीय लोक सुद्धा समाजाची विविध गटात विभागणी करत असतात. अमुक हिंदूंची संख्या एवढी, तमुक मुस्लिमची संख्या एवढी, अशा प्रकारे काय केलं तर समाजामध्ये गैरसमज पसरवला जातो. मग त्याच्यामुळं देशाचा विकास म्हणावं तितका होत नाही. प्रत्येक व्यक्ती काय करतो, मग माझा हा धर्म आहे, ही माझी जात आहे, ही माझं पंथ आहे, ही माझी रूढी आहे, ही माझी परंपरा आहे, यातच तो गुरफटला जातो. मग त्यावेळी देशाचा म्हणावा तितका विकास होत नाही. म्हणून अशा प्रकारे समाजामध्ये केलेली विभागणी हे सुद्धा काय विकसनशील अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. म्हणजे या सगळ्या वैशिष्ट्याचा समावेश विद्यार्थी मित्रांनो सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यामध्ये होत असतो. आता त्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्थेचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो ते वैशिष्ट्य तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य. जर आपण विकसनशील अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर त्या देशामध्ये आपल्याला तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य सुद्धा दिसून येतात. आता तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्यामध्ये कुठल्या वैशिष्ट्य समावेश होतं तर आपल्याला पहिलं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो जुनाट उत्पादन तंत्र. विद्यार्थी मित्रांनो या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये शेती असो, उद्योग असो, व्यापार असो, वाहतूक असो, दळणवळण असो या ठिकाणी जुनाट आणि पारंपरिक उत्पादन तंत्राचा अवलंब केला जातो. आणि जेव्हा ते जुनाट आणि पारंपरिक उत्पादन तंत्राचा अवलंब करतात त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो त्याचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे काय होतं, त्याच्या किमती वाढतात आणि किमती वाढल्यामुळे लोक मागणी कमी करतात. मग मागणी कमी केल्यानंतर परत त्यांना उत्पादन कमी करावं लागतं. म्हणजे तो देश काय आर्थिक विकास करू शकत नाही. कारण तो
नवीन तंत्रज्ञान सुद्धा वापरू शकत नाही, कारण अशा देशाजवळ काय भांडवलाची कमतरता असते. भांडवलाच्या कमतरतेमुळे ते आधुनिक तंत्रज्ञानाची, भांडवली वस्तूची, नवीन कच्च्या मालाची तो आयात करू शकत नाही. मग तो काय करतो, जे पारंपरिक उत्पादन तंत्र आहे, जे जुनाट उत्पादन तंत्र आहे, त्याच्या सहाय्यानेच तो उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो. मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्याच्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि ते किमती वाढल्यामुळे देशातील लोकांना त्या वस्तू खूप महाग वाटतात. मग महाग वाटल्यामुळे ते लोक काय मागणी करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय त्या जुनाट उत्पादन तंत्रातून म्हणावी तितकी उत्पादनात वाढ होत नाही. म्हणून तो देश काय विकसनशीलच राहतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणून हे एक तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य म्हणून स्पष्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्यामध्ये पुढचं एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधाचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये देशातील जे सरकार आहे ते शिक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत नाही. कारण कुठल्याही देशातील सरकारने शिक्षणावर स्थूल राष्ट्र उत्पन्नाच्या कमीत कमी 7 ते 8% इतकं स्थूल राष्ट्र उत्पन्न खर्च करणं अपेक्षित असते. पण जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेत जरी विचार केला, आकडेवारी लक्षात घेतली, तर भारतामध्ये 2% पेक्षा जास्त रक्कम सुद्धा शिक्षणावर खर्च केली जात नाहीत. मग या गोष्टीमुळे काय होते विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आणि जेव्हा म्हणजे सर्वसामान्य शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होत नाहीत. आणि जेव्हा तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तेव्हा त्या देशातील उद्योगासाठी जो कुशल मनुष्यबळ आवश्यक असतो तो कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळी इतर देशातून कुशल मनुष्यबळ आयात करणं त्या देशाला परवडणारं नसतं. म्हणून या गोष्टीमुळं म्हणजे तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे सुद्धा तो विकसनशील राहिलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधांचा अभाव हे सुद्धा एक विकसनशील अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर वाहतूक व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं की विकसित देशाच्या मानाने विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक व दळणवळणाच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या अतिशय कमी आहेत, अपुऱ्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. प्रत्येक खेडे हे शहराला, बाजारपेठेला जोडणं अपेक्षित असतं, बरोबर आहे. मग म्हणजे तरच काय त्या देशाचा विकास होऊ शकतो. परंतु जर आपण विकसनशील अर्थव्यवस्थेत जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी जर ग्रामीण भागाचा जर विचार केला, खेड्याचा विचार केला, तर तिथे योग्य प्रकारचे रस्ते नसतात. म्हणजे तिथल्या रस्त्याची अवस्था अशी असते की तिथं साधं माणसाला चालता सुद्धा येत नाही. मग तिथं वाहतुकीसाठी बैलगाडी किंवा जे काही पारंपरिक वाहतुकीची साधने आहेत त्याचाच अवलंब केला जातो. मग त्या ठिकाणी आधुनिक पारंपरिक वाहतूक साधनांचा अवलंब केला जात नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की विकसित देशाच्या मानाने विकसनशील देशामध्ये वाहतूक व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असतात. म्हणून हे सुद्धा एक तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेचं शेवटचे जे वैशिष्ट्य सांगितलेले प्राध्यापक हार्वेनी इतर वैशिष्ट्य. आता या विकसनशील देशामध्ये काही इतर वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो. त्या इतर वैशिष्ट्यामध्ये आपण पहिलं बघूया, कुशल संयोजकाचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेचं इतर वैशिष्ट्यामध्ये जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की कुशल संयोजकाचा अभाव. जर आपण विकसनशील अर्थव्यवस्थेत जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो, हा देश अविकसित का राहिला, मागासलेला का राहिला, तो विकसित का होऊ शकला नाही, तर तिथं कुशल संयोजकाचा अभाव असल्याचा दिसून येतो. कुठल्याही देशाचा जर विकास करायचा असेल किंवा जे उत्पादन जे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, त्यातला संयोजक हा घटक महत्त्वाचा असतो. बाकीच्या 3 घटकांना त्यांनी एकत्रित आणून एखादा नवीन उद्योग सुरू करणं आवश्यक असतं. मग हे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कुशल संयोजक असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. कुठलाही एखादा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी धोका पत्करणं आवश्यक आहे. पण आपण जर विकसनशील अर्थव्यवस्थेचा, भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपल्याला जे संयोजक आहेत ते संयोजक कुशल नसल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारतातील जे संयोजक आहेत ते मोठा धोका स्वीकारण्यास तयार होत नाहीत. मग मोठा धोका न स्वीकारल्यामुळे देशाचा म्हणावा तेवढा विकास होत नाही. म्हणजे ज्या उद्योगमध्ये धोके कमी आहेत तसेच उद्योग स्वीकारले जातात आणि ज्या उद्योगमध्ये जास्त धोके आहेत तसे उद्योग सुरू केले जात नाहीत. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल की या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो कुशल संयोजकाचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल अस्वच्छ वातावरण.
आता विकसनशील अर्थव्यवस्था जर आपण अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की या देशामध्ये जे वातावरण आहे ते अस्वच्छ आहे. लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. झोपडपट्ट्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांना योग्य प्रकारचं पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. पिण्यायोग्य पाणी उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तिथं रोगराई निर्माण होते आणि रोगराई निर्माण झाल्यामुळं तिथं काय होतं, तिथं रोगराई पसरत असते. आणि आपण बघतो जेव्हा ज्या ठिकाणी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढते विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी गलिच्छ वातावरण तयार होतं. म्हणजे तिथंच विधी उरकणे म्हणा, आंघोळ उघड्यावर करणे, कपडे बाहेरच धुणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे गटाराचं जे पाणी असतं ते पाणी जाण्यासाठी सुद्धा काही योग्य मार्ग उपलब्ध करून दिला जात नाहीत. म्हणजे या सगळ्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की तिथलं जे वातावरण आहे ते वातावरण अस्वच्छ राहतं. अस्वच्छ वातावरणामुळं तिथल्या लोकांची काम करण्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे काय तो देश विकसित होऊ शकत नाही. म्हणून अस्वच्छ वातावरण हे सुद्धा एक इतर वैशिष्ट्यामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. आणि सगळ्यात एक शेवटचं एक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे द्विदल अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्थेचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून स्पष्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता जर सांगायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला द्विदल अर्थव्यवस्था दिसून येते. द्विदल अर्थव्यवस्था दिसून येते म्हणजे या ठिकाणी या अर्थव्यवस्थेमध्ये एक क्षेत्र प्रगत आणि दुसरं क्षेत्र अप्रगत असल्याचं दिसून येतं. जेव्हा एक क्षेत्र प्रगत आणि दुसरं क्षेत्र अप्रगत दिसून येतं तेव्हा त्याला द्विदल अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे आपण जर भारताचा जरी विचार केला तर आपण बघतोय की शहरांचा जो विकास आहे तो झपाट्याने होत आहे आणि खेडे जे आहेत ते मागासलेले राहत आहेत. म्हणजे आपल्याला काय दिसून येतं, शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास आहे आणि खेड्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचं आपल्याला दिसून येत नाही आणि शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे खेडी ही मागासलेली राहिली, शहरांचा प्रचंड प्रमाणात विकास झाला. म्हणजे एकाच अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दोन वेगवेगळे क्षेत्रे दिसून येतात. एकाचा प्रचंड विकास झालेला आणि दुसरीकडं काहीच विकास न झालेला. म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये एका क्षेत्राचा प्रचंड विकास झालेला दिसून येतो आणि दुसरीकडं दुसऱ्या क्षेत्राचा विकास झालेला दिसून येत नाही तेव्हा त्याला द्विदल अर्थव्यवस्था असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून द्विदल अर्थव्यवस्था हे सुद्धा एक विकसनशील अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे प्राध्यापक हार्वे या अर्थतज्ञाने विकसनशील अर्थव्यवस्थेची आर्थिक वैशिष्ट्ये, लोकसंख्येविषयक वैशिष्ट्ये, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये, तंत्रज्ञानाविषयक वैशिष्ट्ये व इतर वैशिष्ट्ये सांगितली. ही वैशिष्ट्ये सांगत असताना सर्वमान्य होतील अशी त्यांनी वैशिष्ट्य सांगितले नाही. कारण प्राध्यापक हार्वेने काय केलं, मानवी आणि नैसर्गिक क्षमता लक्षात घेऊन त्या वैशिष्ट्याने अशा प्रकारे 5 भागात वर्गीकरण केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे.